Hello student, I am Mr. Deepak Ahirrao, Pimpalka High School, Pimpalka Baswant. Today we are learn about the science subject standard 9th. Okay, and last period we have to learn about first chapter, law of motion, and in this chapter we also have to learn about object of motion and distance and displacement and velocity and speed. Okay, now we are going to learn about the next topic, effect of speed and direction on velocity. Effect of speed and direction on the velocity means speed means चाल, डायरेक्शन मीन्स दिशा. म्हणजे लक्षात घ्या पोरांनो, स्पीड आणि डायरेक्शन वरती व्हेलॉसिटीचा काय परिणाम होतो हे आपल्याला पाहायचं आहे. स्पीड वरून किंवा डायरेक्शन वरून व्हेलॉसिटी वरती, स्पीडचा आणि डायरेक्शनचा नेमका व्हेलॉसिटी वरती, लक्षात घ्या वेग वरती काय परिणाम होतो त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. म्हणजे काय ऍक्टिव्हिटीज दाखवलेल्या आहेत बघा. काय म्हटलंय, सचिन इज अ ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. सचिन मोटर बाईकने प्रवास करतोय समजा. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इफ द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन राईट्स इन फिगर 1.3 सी. तर काय म्हटलं, एक्सप्लेन करून दाखवा की काय होणार, काय घडणार जेव्हा हे जे इव्हेंट्स आपण पाहणार आहोत. सचिन ज्या इव्हेंट्स करतोय, खाली दिलेले आहेत 3 इव्हेंट्स, तेव्हा व्हेलॉसिटीवर काय परिणाम होतो स्पीड आणि डायरेक्शनचा हे आपल्याला पाहिजे. पहिला इव्हेंट दिलाय बघा, what will be the effect on the velocity of motorcycle if its speed increase or speed decrease but its direction remain unchanged. काय म्हटलं इथं, what will be the effect म्हणजे what will be the effect, काय परिणाम होणार on velocity of the motorcycle, त्या मोटरसायकलच्या व्हेलॉसिटीवरती काय परिणाम होणार जर त्या मोटरसायकलची स्पीड इन्क्रीज. समजा आपण मोटरसायकलची स्पीड वाढवली तर काय परिणाम होणार त्या मोटरसायकल व्हेलॉसिटीचा, किंवा डिक्रीज केलं तर काय परिणाम होणार. परंतु इट्स डायरेक्शन रिमेन अनचेंज, पण याची आपण दिशा बदलत नाही, त्याची डायरेक्शन एकसारखी आहे. अनचेंज म्हणजे आपण दिशा बदलायची नाही आपल्याला. त्यावेळेस कोणता परिणाम होतो तर काय होणार आहे, मग काय सांगू शकतो आपण, स्पीड इन्क्रीज केली तरी व्हेलॉसिटीवर परिणाम होणार 100% होणार. किंवा आपण स्पीड वाढवला तरी सुद्धा व्हेलॉसिटीवर परिणाम होतोच, लक्षात घ्या. म्हणजे आपण चाल की वाढवली तरी याची वेग वाढतोच, किंवा आणि समजा आपण याची स्पीड कमी केली तर त्याची व्हेलॉसिटी सुद्धा कमी होते, म्हणजे त्याच्यावर परिणाम होतो, म्हणजे इफेक्ट होतो, व्हेलॉसिटीवर परिणाम होणारच, लक्षात घ्या. स्पीड इन्क्रीज करा व्हेलॉसिटी इन्क्रीज, स्पीड डिक्रीज करा व्हेलॉसिटी डिक्रीज, असा परिणाम होणार. ओके, सेकंड केस काय बघा, इन केस ऑफ अ टर्निंग ऑन अ रोड विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. समजा एखादा रोड आहे, तो टर्नचा आहे, म्हणजे वळणदार रस्ता आहे, ठीक आहे, आणि सचिन काय करतोय, त्या मार्गाने तो जात आहे, वळणदार रस्त्याने तो आता प्रवास करतो आहे. मग काय म्हटलं इथं, तर त्यावेळेस काय होऊ शकतो, रस्ता जेव्हा वळणदार असणार तेव्हा व्हेलॉसिटी आणि स्पीड यांच्यावर काय परिणाम होणार बघा. काय म्हटलं, इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड, समजा तुम्ही एखादा रोड टर्निंग आहे, वळणदार रस्ता आहे, त्याच्यावर तुम्ही जाताय, तर विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम, तुम्ही त्यावेळेस व्हेलॉसिटी पण आणि स्पीड पण सेमच ठेवणार का, एका सारख्याच वेगने किंवा व्हेलॉसिटीने एका सारख्या स्पीडने तुम्ही जाणार का. जर टर्निंगचा रस्ता असेल तर त्यावेळेस आपण चेंज करणारच ना. टर्निंगचा रस्ता असेल तर आपण व्हेलॉसिटी पण कमी करणार, ऑटोमॅटिक स्पीडही कमी होणार. ओके, तर आपण कमी करणार. ओके, मग इफ सचिन चेंज द डायरेक्शन ऑफ मोटरसायकल, जेव्हा सचिन ज्यावेळेस मोटरसायकलची डायरेक्शन दिशा बदलतो, किपिंग इट स्पीड कॉन्स्टंट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. म्हणजे ज्यावेळेस सचिन मोटरसायकलने प्रवास करतोय आणि तो आपल्या मोटरसायकलची दिशा काय करतो आहे, डायरेक्शन बदलतो आहे, आणि मोटरसायकलच्या स्पीड त्यांनी कॉन्स्टंट ठेवलेला आहे, लक्षात घ्या, तो दिशा बदलतो, पण
काय करतो तो, दिशा बदलून स्पीड कॉन्स्टंट ठेवतो. तर त्यावेळेस व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीवर काय परिणाम होतो. तर लक्षात घ्या पोरांनो, जर मोटरसायकल आहे, ज्या वेळेस आपण दिशा बदलतो आणि तिच्या स्पीड, चाल म्हणतो त्याला आपण चाल, जर आपण कॉन्स्टंट ठेवत असेल तर त्याचा ऑटोमॅटिकली व्हेलॉसिटीवर परिणाम होणारच. किंवा आपण व्हेलॉसिटी स्पीड वाढवला तरी सुद्धा, म्हणजे चाल वाढवली तरी सुद्धा तिच्या वेगावरती परिणाम होणारच. लक्षात घ्या. येतं लक्षामध्ये, लक्षात ठेवायचंय. पुढे म्हटलेलं आहे, इफ ऑन टर्निंग सचिन चेंज द डायरेक्शन एज वेल एज स्पीड ऑफ द मोटरसायकल. समजा एखादा टर्निंग आला असेल, वळणदार रस्ता आला असेल, सचिन चेंजेस द डायरेक्शन एज वेल एज स्पीड ऑफ मोटरसायकल. सचिन काय करतो, त्याची दिशाही बदलतो आणि आपला स्पीडही बदलून टाकतो, म्हणजे कमी करत असतो. तो वळण आला म्हणजे त्याला दिशा बदलावी लागते आणि त्याच्या मोटरसायकलचा स्पीडही कमी करावा लागतोय. तर व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी, तर त्याच्या व्हेलॉसिटीवर काय परिणाम होणार, तर होणार ना परिणाम. समजा जर वळणदार रस्ता येत असेल, तिने त्याची डायरेक्शन बदलली, स्पीड कमी केला, तर ऑटोमॅटिकली त्याची व्हेलॉसिटी सुद्धा कमी होणारच. लक्षात घ्या, त्याच्यावर परिणाम होतो. मग इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव व्हेलॉसिटी डिपेंड ऑन. मग याच्यावर काय लक्षात आलं रे आपल्याला, काय क्लिअर होत आहे की व्हेलॉसिटी कोणावर अवलंबून असते, मग स्पीडवर अवलंबून असते आणि डायरेक्शनवर सुद्धा अवलंबून असते. स्पीड वाढवला, व्हेलॉसिटी वाढली, स्पीड कमी केली, व्हेलॉसिटी कमी केली, डायरेक्शन बदलली, ऑटोमॅटिक व्हेलॉसिटी कमी होते आणि डायरेक्शन बदलल्यामुळे स्पीड कमीच होतो ऑटोमॅटिकली. तर ऑटोमॅटिकली काय होईल, व्हेलॉसिटी सुद्धा बदलून जाणार आहे. म्हणजेच व्हेलॉसिटी डिपेंड अपॉन द स्पीड एज वेल एज डायरेक्शन. तर व्हेलॉसिटी जी असते, म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे जी गती जी असते, वेग जो असतो, तो स्पीड आणि डायरेक्शनवर म्हणजे चाल आणि दिशावर अवलंबून असतं. हे लक्षात आलं. ओके. पुढे बघा काय म्हटलेलं रे, लक्षात घ्या. पुढे बघा, इफ इट इज क्लिअर फ्रॉम अबोव दॅट व्हेलॉसिटी डिपेंड ऑन स्पीड एज वेल एज डायरेक्शन अँड दॅट व्हेलॉसिटी चेंज बाय. आणि ती व्हेलॉसिटी जी आहे ती बदलते. कशाने बदलते व्हेलॉसिटी, तर ते खाली 3 दिलेले पॉईंट, हे महत्वाचे 3.1. तर चेंजिंग स्पीड व्हाईल किपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे डायरेक्शन सेम आहे पण तुम्ही स्पीड चेंज करता येणार आहे, ऑटोमॅटिक काय होणार, व्हेलॉसिटी चेंज. ओके. दुसरा पॉईंट काय, चेंजिंग द डायरेक्शन. आता तुम्ही डायरेक्शन बदलली, व्हाईल किपिंग द स्पीड सेम. बघा, डायरेक्शन बदलली, स्पीड सेम ठेवला तरी सुद्धा व्हेलॉसिटीवर परिणाम होणार, चेंज इन व्हेलॉसिटी. पुन्हा तिसरा पॉईंट आहे, चेंजिंग स्पीड एज वेल एज डायरेक्शन. तुम्ही स्पीड बदलवला, त्याच्यासोबत तुम्ही डायरेक्शन बदलली तरी सुद्धा व्हेलॉसिटीवर परिणाम होणारच. तर व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होणार, हे आपल्या लक्षात इथं येत आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे याच्यानं काय डोक्यात येतं फक्त की व्हेलॉसिटी कशावर अवलंबून असते, मग स्पीड एज वेल एज डायरेक्शन, हे आपल्या डोक्यामध्ये येतं, लक्षात येतं. पुढे बघा, ऑलवेज रिमेंबर काय दिलं आहे, तर बघा, द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज अ डिस्टन्स अपॉन टाइम. बघा काय म्हटलं त्यांनी, द फर्स्ट सायंटिस्ट जो होता त्याचं नाव होतं गॅलिलिओ. ते सर्वात पहिले स्पीड मेजर केलं. कसं मेजर केलं त्यांनी, डिस्टन्स अपॉन टाइम, अंतर, आणि त्याला लागला एवढा अंतर तो किती टायमिंग मध्ये कापतो, किती टायमिंग मध्ये तो पार करतो, त्याच्यावर स्पीडचा अवलंबून असतं असं त्यांनी सांगितलं. त्यावरून त्याने काय काय शोधलं बघा, द स्पीड ऑफ साऊंड इन द एअर. हवेमध्ये साऊंडचा स्पीड किती असतो ते दिलं आहे, पाठच ठेवा एमसीक्यू मध्ये येतो प्रश्न. तर हवेमध्ये साऊंडचा जो स्पीड आहे तो आहे 343.2 मीटर पर सेकंड. पुढे दिला आहे स्पीड ऑफ लाईट इन द एअर. म्हणजे आता लाईटचा स्पीड किती असतो, तर लाईटचा स्पीड आहे इज अबाउट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा झाला लाईटचा स्पीड. आणि आणखी एक स्पीड दिलं तिने बघा अर्थचा. काय दिला, द स्पीड ऑफ रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. म्हणजे सूर्याभोवती फिरणारे जे अर्थ आहे त्या अर्थचा जो रिव्होल्युशनचा जो स्पीड आहे तो किती असतो, तर अर्थचा रिव्होल्युशनचा जो स्पीड आहे सन भोवती तो आहे 29,770 मीटर पर सेकंड. बघा पोरांनो, हे क्वेश्चन जे होते ना, ती स्पीड दिले त्यांनी ना, हे फार महत्वाचं आहे. हवेमध्ये साऊंडचा स्पीड किती असा प्रश्न येतो, किंवा लाईटचा स्पीड किती असाही प्रश्न येतो, किंवा
अर्थ जे आहे ती सनभोवती फिरते तेव्हा तिचा रिव्होल्यूशनचा स्पीड किती असतो असा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. ओके, ठीक आहे मग.